आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। बातमी संजय गायकवाड संदर्भातली आहे। संजय गायकवाड आणि वादग्रस्त वक्तव्य हे जणू आता समीकरणच बनलंय। शिवाजी कोण होता या गोविंद पानसरेंच्या पुस्तकाच्या प्रकाशकाला गायकवाड यांनी फोन करून शिवगाळ केली आहे। एक प्रकारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे। गायकवाड आणि प्रकाशकातील संवादाची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतीये। गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्यांची आणि त्यांच्या कारनाम्यांची मालिका सुरूच आहे। बघूया। तूही गोविंद पानसरेंकडे जाशील। तुझी जीभ कापून घरात घुसून मारेन। तुला हाणतोच, थांब जरा। हे इतकंच नाही, आमदार संजय गायकवाड यांनी दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना यापेक्षा खालच्या पातळीवर आणि अश्लाघ्य शब्दात शिवीगाळ केली। संजय गायकवाड आणि प्रशांत अंबी यांची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होतीये। नेमकी काय ही ऑडिओ क्लिप, ऐकूया। शिवाजी कोण होता? तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे आणि हा? ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे गोविंद पानसरे कोण? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा। तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला। मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये। मग तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते। तू काही शासन शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन। तुम्ही आता तू कधी पुस्तक कुठं वाचताना दिसला? ए, मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी का लिहिलं कस काय? ते सांगतोय मी व्यवस्थित काय सांगतो? व्यवस्थित बोला। तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे नाही आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। अरे तू शिवाजी महाराज मला बच्चाला काय सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे। हा, तुम्ही वाचून घ्या पुस्तक। तुला उद्या तुला कोल्हापुरात उत्तर भेटेल, थांब जरा। आता सकाळी आता बोलत नाही तुला मी। हा, तुला उद्या सकाळी तुला कोल्हापुरात उत्तर भेटेल, थांब जरा। काय करणार आहे तुम्ही? बर। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं आणि 1988 मध्ये प्रकाशित झालेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक छत्रपती शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष, रयतेचा राजा, लोककल्याणकारी प्रतिमा मांडणारं पुस्तक आहे। पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरेंची 20 फेब्रुवारी 2015ला गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि पानसरेंच्या हत्येमागे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हेच मुख्य कारण असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयात केला होता। या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का असा सवाल करत गायकवाड यांनी प्रशांत आंबेंना शिवीगाळ करत धमकीही दिली आहे। या ऑडिओ क्लिपबाबत विचारल्यावर ती तोडून मोडून दाखवल्याचा दावा गायकवाडांनी केला। तसंच मी जे बोललो त्यात काही चुकीचं नसल्याचंही गायकवाडांचं म्हणणं आहे। म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं। म्हणत कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही। आणि मग बोलता बोलता तू म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे। म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू।
गायकवाडांच्या धमकीनंतर प्रशांत आंबी मात्र चांगलेच संतापलेत. गायकवाडांविरोधात त्यांनी पोलिसात तक्रारही दिली आहे. बुलढाण्यामध्ये एक लग्न होतं. त्या लग्नामध्ये या पुस्तकाच्या 500 प्रती वाटल्या जाणार होत्या. त्या लग्नामध्ये आमदार संजय गायकवाड हे उपस्थित होते आणि त्यांच्याकडून त्यांना हे पुस्तक मिळालं. पुस्तक मिळाल्यानंतर लगेच त्यांनी मला फोन केला नाही, कारण की कदाचित त्यांना फोन करण्यासाठी हे कन्फर्म मला माहित नाही की ते नशेतच असतील, पण कदाचित त्यांना दारू पिल्यानंतरच फोनवर बोलता येत असेल. त्यामुळे रात्री 12:51 त्यांनी मला फोन केला. काल आमदार संजय गायकवाड यांनी मला जी धमकी, अश्लील शिवीगाळ आणि शिवाजी महाराजांच्या संदर्भात सुद्धा एक शिवी दिली होती, त्या विरोधात आपण आज राजारामपुरी पोलीस स्टेशन येथे माझा तक्रार अर्ज मी आज दाखल केलेला आहे. आणि तक्रार अर्ज दाखल करताना अत्यंत सविस्तरपणे तो मी केलेला आहे आणि त्यांना आपण कलम सुद्धा टाकलेली आहेत. तर ती कलम टाकल्यामुळं त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की ते त्यांच्या लीगल टीमशी बोलतील. गायकवाडांच्या भाषेचा निषेध व्यक्त करत त्यांनी आधी पुस्तक वाचावं असं आवाहन पानसरे यांच्या सून मेघा पानसरे यांनी केलंय. सर्वात आधी मी आमदार संजय गायकवाड ज्यांनी या पद्धतीची भाषा वापरलेली आहे आणि या पद्धतीची विधानं केलेली आहेत, धमक्या दिलेल्या आहेत, त्यांचा तीव्र निषेध करते. छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत सौजन्यशील, न्यायप्रिय आणि गोरगरिबांचा रयतेचा राजा म्हणून ओळखले जातात. त्यांचा वारसा सांगत, त्यांचं नाव घेत या पद्धतीची भाषा करणारे कोणता वारसा त्यांचा पुढे नेत आहे, तसा प्रश्न माझ्या समोर आहे. ऑडिओ क्लिपनंतर निर्माण झालेल्या वादानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी गायकवाडांना एक मोलाचा सल्ला दिलाय, तर आमदार रोहित पवारांनीही खोचक सवाल विचारलाय. असं ते कॉम्रेड दत्ता पानसरेंनी ती पूर्वी पुस्तक लिहिलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल. ते फार पूर्वी त्याच्यावर कॉन्ट्रोवर्सी झालेली होती. दुर्दैवाने त्याच्यानंतर त्यांची हत्या झाली. त्याच्यामध्ये मी स्वतः कोल्हापूरला जाऊन त्या गुन्हेगारांना अटक करण्यासंदर्भात पाठपुरावा केला, पण त्याच्यामध्ये कारवाई करायची बाबतीमध्ये पुष्कळ आग्रह धरला. आपण मला वाटतं आमदार गायकवाडांनी माझी विनंती, आपण आता ह्या अशा पण कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे बाबतीत निकाल झालेले पूर्वी. खरंच आपण मराठी या भाषेमध्ये जर गेलो तर भाषेच्या अनुषंगाने ते नाव बरोबरच आहे. तर बऱ्याच लोकांनी युक्तिवाद केला. जे कोणी गायकवाड का कोण आहे, कशी व्यक्ती तुम्हाला माहिती, कदाचित एका कॅन्टीनमध्ये मारामारी करणारेच गायकवाड असतील. त्यामुळे त्यांचं शिक्षण किती झालं हे मला तरी सांगता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त पुतळे उभा करण्यासाठी नव्हे, त्यांच्या खऱ्या अर्थाने विचार समजून घेऊन आत्मसात करून आपल्याला काम करावं लागतं. आता गायकवाडांनी आकाशवाणी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधल्या कर्मचाऱ्याला केलेली मारहाण पहा. यावरून या माणसाची गुंडगिरी स्पष्ट होते. संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं आणि कृतीनं नेहमीच चर्चेत असतात. कधी ते फडणवीसांच्या तोंडात कोरोनाचा विषाणू कोंबणार असल्याचं वक्तव्य करतात, तर कधी राहुल गांधींची जीभ कापण्यासाठी 11 लाखांचं बक्षीस जाहीर करतात. आता त्यांच्या वादग्रस्त प्रतिमेत नव्या प्रतापाची भर पडली आहे, इतकंच. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.